हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आज मस्त छान अशी दिवसाची सुरुवात जी झालेली आहे आणि रोजचा आपला उत्साह जो आहे तो घेऊन कामाला मस्त छान अशी सुरुवात केलेली होती. या दोघी गेलेल्या होत्या स्कूलमध्ये आणि माझे आपलं रुटीन जे आहे ते रोजचंच सुरुवातीला आधी बेडरूममधलं जे काही पसारा होता तो आधी आवरून घेतला आणि मग हॉलमधला आवरायला घेतलेला आहे. सध्या थोडं उठायला म्हणजे 5:45 वाजत आहेत आणि तिथून उठलं म्हणजे त्यांचं टिफिन वगैरे जे काही आवरायचं आहे ते आणि त्यानंतर मग आपल्या रुटीनला सुरुवात होत आहे. त्यामुळे जरा आरामातच रुटीन सुरू आहे सध्या, जास्त काही धावपळ वगैरे नाही आहे. तर चला मस्त छान अशी सुरुवात झालेली होती आणि बेडरूममधलं आवरून झाल्यानंतर मग हॉलमधलं जे काही आवरायचं होतं, सोफा बेडशीट वगैरे जे काही आवरायचं होतं ते आवरून घेतलेलं आहे. रोजची आपली झाडझटक क्लिनिंग जी काही आवरायचं आहे ते केल्याशिवाय काही कामं पूर्ण झाल्यासारखे आपल्याला वाटत नाही. त्यामुळे त्या कामांना आधी सुरुवातीला गेल्यानंतर सगळे सुरुवात जी आहे ती केलेली असते. आणि सकाळी आता सध्या काय होतं, अभ्यास वगैरेसाठी जर सिद्धी किंवा वेदिका उठली, आता तिची एक्झाम चालू असल्यामुळे ती उठलेली असली तरी ते सोफ्यावरतीच बसलेली असते. त्यामुळे इथं पुढचं काही आवरून होत नाही. मग बाकीचं जे आहे ना ती गेल्यानंतरच मग मी तिकडचं आवरत असते. परत तिला मग अजून कॅमेरा ऑन केला का इकडे बस तिकडे बस करण्यापेक्षा मग मी त्या गेल्यानंतरच हे सगळं हॉलमधला पसारा आवरायला सुरुवात करत असते. म्हणजे कसं एकदाचं आवरलं की निवांत आपलाही जरा नंतर मग काही 10 ते 12 वाजेपर्यंत हा आपला आवरलेला सोफा तसाच्या तसा राहतो, काही खराब होत नाही. म्हणून सगळे गेल्यानंतरच ते आवरायला सुरुवात केलेली असते. ज्यांचे त्यांचे टॉवेल जे आहेत ना रोजच्या रोज ते ओले मुलांना कधी कधी लक्षातही नसतं, त्यामुळे सुकवायला टाकावे लागतात विंडोमध्ये थोडे, कारण ओले झालेले असतात. त्यामुळे व्यवस्थित छान सुकेपर्यंत काही ते ठेवता येत नाही आणि रोजच्या रोज काही धुणं शक्य नाही. 2-4 दिवसाआड आपण आपले जे वापरातले टॉवेल आहेत ते धुवत असतो. तर ते सुकवायला टाकले आणि आज नाश्त्यामध्ये ना मी पोहे बनवलेले होते. आता खूप दिवसांनी पोहे बनवलेले होते आणि रोजचाच जर प्रश्न असला ना तर बनवायचं तरी काय, कारण पोहे, उपमा वगैरे, डोसे, इडली हे सोडलं तर दुसरं काय बनवणार आहे. रोजच्या रोजच तो नाश्त्याचा ना खूप जास्त मोठा प्रश्न असतो. नाश्ता वगैरे केला आणि मग किचनवर आधी नाश्त्याचा जो काही पसारा होता ना तो आवरून घेतला, कारण नंतर मग खूप जास्त जमा होऊन जातो आणि आवरायला मग परत स्वयंपाक वगैरे झाल्यावर खूप जास्त भांडी किचनमध्ये जमा होतात आणि काही वेळेला ना ती भांडी तशीच जमा होतो, अजून आपली जास्त घाई गडबड होऊन जाते. त्यामुळे लगोलग आवरलेली बरी. थोडीफार जी काही निघालेली असली ना लगोलग भांडी घासली म्हणजे तेवढाच आपला पसारा कमी होतो. तर चला, गिलक्यांची भाजी आज मला बनवून घ्यायची होती. त्यासाठी आधी भाज्या वगैरे जे होत्या ना गिलक्यांची कट करून घेतली आणि पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पालकची भाजी करणार आहे आणि गिलक्यांची भाजी, ही 2 भाज्या करणार आहे. कारण गिलके कसे घरामध्ये सगळ्यांना ना सुक्केच जास्त आवडतात आणि जरी अर्धा किलो गिलके आणलेले असले ना तरी एवढीशी भाजी त्यांची होऊन जाते. आणि साधी सिंपल आपली लाल तिखटची चटणी वगैरे कुटून आपण जशी बनवतो ना तशीच हे तिघांना सगळ्यांना आवडत असते. आम्हाला शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलेली गिलक्यांची भाजी जास्त कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी सुक्कीच गिलक्यांची भाजी बनवत असते. मग ती थोडीशी जर करायला गेली ना तर पुरतही नाही. त्यामुळे मग त्याच्या जोडीला म्हटलं चला पालक बनवूयात आज. तर आधी मी गिलके इथं शिजवायला टाकून दिलेले होते. तेलामध्ये मस्त जिरे मोहरी याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर ना गिलके घातलेले आहेत. थोडी हळद आणि कढीपत्ताही घातलेला होता. व्यवस्थित छान मिक्स करून शिजवायला ठेवून दिलेले होते झाकण ठेवून. त्यानंतर मग इथं खलबत्त्यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या आणि लाल तिखट जे आहे ना मस्त कुटून घेतलेलं होतं आणि चटणी तयार करून घेतलेली होती. ही लसूणची चटणी आपण स्टोअर करून डब्यामध्ये भरून ठेवली ना तर बऱ्याच भाज्यांमध्ये टाकायला आपल्याला उपयोगाला येते. कारण काही वेळेस ना आपली घाई गडबड असते आणि आपल्याला लसूण सोलायला ना अजिबात वेळ वगैरे नसतो सकाळी. त्यामुळे लाल तिखटच्या भाज्या वगैरे खात असल्या ना तर पटकन ही चटणी काढून आपण भाजीमध्ये टाकू शकतो. म्हणजे लसूण वगैरे एक्स्ट्रा आपल्याला टाकायची गरज पडत नाही. तर माझी आजी ना अशाच पद्धतीने ही चटणी मस्त खलबत्त्यावरती कुटून वगैरे एक डब्बा भरून ठेवायची आणि बऱ्याचशा भाज्यांमध्ये त्या चटणीचा वापर आहे ना
ना करत होती. मी काही स्टोअर वगैरे करून ठेवत नाही. जेव्हा मला लागली ना त्यावेळेसच मी ती चटणी कुटून घेत असते, कारण इतका जास्त वापर माझ्या घरामध्ये त्या चटणीचा काही होत नसल्यामुळे. पण काही वेळेला करते. एखाद्या वेळेस ना भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा वरून तेल आणि थोडं मीठ घातल्यानंतर ना छान लागते ती लसूणची चटणी. पण बऱ्याचशा भाज्यांमध्ये माझा हिरवी मिरचीचा वापर आहे ना तो जरा जास्त असतो, त्यामुळे हिरवी मिरचीचा वापर भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात होत असतो. आता इथे मी पालक कट करून घेतलेला होता आणि तेलामध्ये जिरे वगैरेची फोडणी देऊन झाल्यानंतर बारीक कट करून घेतलेला पालक त्याच्यात घातलेला होता आणि थोडी मी तूरची डाळ भिजत घातलेली होती आधी अगोदर वाटीमध्ये थोडीशी, ती त्याच्यात घातलेली होती. छान व्यवस्थित तेलामध्ये हळद वगैरे टाकून मिक्स करून घेतलेली होती. त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी शेंगदाणे, लसूण आणि लाल तिखट हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं आणि ते त्याच्यात घातलेलं आहे. थोडं पाणी घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अशी पालकची भाजी मी ते बनवलेली होती. शेपू काही नव्हती, नाही तर आमच्या इकडे ना शेपू पालक जास्त करून म्हणजे दोन हे मिक्स असतात. स्पेशल पालक किंवा शेपू असं नसतं. पण इकडे जर घ्यायला गेलो ना आपल्याला पालक आणि शेपू असं वेगवेगळं मिळतं, म्हणजे 2 जुड्या घ्याव्या लागतात. पण आमच्या गावाकडे ना शेपू आणि पालक ह्या दोघं भाज्या एकाच जुडीमध्ये आपल्याला ते मिक्स करून देत असतात आणि ती एक भाजी बनते. पण आता इथे पालकच होती तर मी पालक बनवलेली होती. त्यानंतर पीठ आणलेलं होतं बाहेरून, कारण गहू आता सध्या संपलेले आहेत, त्यामुळे आता विकतचं पीठच आणलेलं आहे. बघू आता गावाला जेव्हा जाऊ तेव्हा तिकडनं येताना गहू आपल्याला आणता येतील, म्हणून सध्या पुरतं 5 किलो गव्हाचं पीठ आणलेलं होतं, ते डब्यामध्ये भरून ठेवलं. त्यानंतर मग जेवण तर पालकची भाजी, गिलक्यांची भाजी, थोडं ताक आणि चपात्या, हे सगळं दुपारचं जेवण झालेलं होतं. तर जेवण वगैरे झाल्यानंतर काल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं, साडी फॉल बिडिंगसाठी आलेली होती. एका साईडने फॉल वगैरे लावून झालेला होता. बरीचशी म्हणजे सगळी ब्लाउजं कंप्लीट करून झालेले, मशीनवरचं टोटली सगळी कामं कंप्लीट झालेले आहेत. आता मशीनचं काही काम नाही आहे आणि फॉलचं आता तुम्हाला म्हटलं चला दुपारच्या वेळेला रिकामं राहण्यापेक्षा आता पटकन फॉल वगैरे लावून घेते. घरातील कामंही पूर्ण झालेली होती आणि 2-3 ब्लाउजांना हुकं वगैरे लावून द्यायचे होते, तर ते आधी लावून घेतले आणि त्यानंतर मग या साडीला फॉल एका साईडने हातशिलाई करायची होती. खालच्या साईडने मशीनवरूनच टिप मारून घेतलेली आहे. त्याला आपली साधीच जशी मशीनची शिलाई असते ना त्याच पद्धतीची. माझ्याकडे फॉल बिडिंगची मशीन नाही आहे, तर मी अशाच पद्धतीने मारत असते. कारण सध्या काय एका साईडला लेस असते किंवा कटवर्क वगैरे अशा पद्धतीचे साड्या असतात पदरच्या साईडने आणि एका साईडने मग मी त्याला ह्याच मशीनने फोल्ड करून व्यवस्थित असं पट्टी वाढून घेत असते आणि खालच्या साईडने मशीनच्याच शिलाई टाकत असते. नॉर्मली कुठेही गेलं तरी 50-60 रुपये फॉल बिडिंगसाठी आता घेतातच, त्यामुळे घरच्या घरी अशाच पद्धतीने मी साड्यांना फॉल लावत असते आणि ज्याला आवडलं, जे माझ्याकडे ब्लाऊज वगैरे टाकायला येतात त्यांनासुद्धा मी, ज्यांना आवडलेलं असेल त्यांना तशाच पद्धतीने फॉल लावून देत असते. चला संध्याकाळचा टायमिंग झालेला होता आणि मस्त म्हटलं चहा वगैरे ठेवूयात, कारण दुपारचं आता बरीचशी कामं झालेली आहेत आणि संध्याकाळ झाली म्हणजे आपल्याला हे एनर्जी ड्रिंक ते म्हणजे चहाची आठवण येत असते. सकाळ संध्याकाळ 2 टाईम तर ती चहा मी इथे ठेवलेली होती, म्हणजे पुढील कामाला जरा आपल्याला चहा वगैरे घेतली की उत्साह थोडाफार येत असतो. आणि चहा ठेवता ठेवता म्हटलं रिकामं राहण्यापेक्षा हे जे काही सेक्शन आहे ना ते अधूनमधून 15 दिवसातनं मी एकदा व्यवस्थित करून घेत असते, कारण रोजचाच वापर तिथे होत असल्यामुळे काही वेळा काय होतं, चमचे वगैरे इकडच्या तिकडे ठेवले जातात. तिकडे आपण काही ना काही किचनवरती बऱ्याच वेळेला स्वयंपाक करत असताना तिथे हात वगैरे लागतो, त्यावेळेस काय काय थोडंफार त्याच्यामध्ये घाण वगैरे झालेली असते. तर 8-15 दिवसातनं हे नीट वगैरे करून घेतलं तर त्याच्यामधली घाण वगैरे क्लीन होऊन जाते किंवा व्यवस्थित राहतं. सध्या त्याच्यामध्ये जास्त काही घाण वगैरे काहीच नव्हतं, फक्त एवढं आहे चमचे इकडच्या तिकडे झालेले होते. सगळं व्यवस्थित मला रचून घ्यायचं होतं. बऱ्याच वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी भांडी व्यवस्थित लावताना ना घाई असते, त्यामुळे तसंच आपण टाकून देतो. तर त्यासाठीच मग ते अशा पद्धतीने चहा जोपर्यंत होत आहे तोपर्यंत काही ना काही कामं आपली होत राहतात. तर ते सेक्शन म्हटलं तेवढं आवरून घेऊयात. अशी 5-10 मिनटाची जी काही कामं असतात ना आपली, ते 5-10 मिनटं ही चहा ठेवता ठेवता सहज उभं राहण्यापेक्षा अशा पद्धतीने जर हे आवरून घेतलं तर ट्रॉली वगैरेही किंवा त्याच्यातला चमच्यांचा जो काही पसारा वगैरे असतो ना तो होत नाही किंवा ती व्यवस्थित अशी आवरलेली दिसते सुद्धा. तर असा वेळात वेळ काढून चहा ठेवता ठेवता अशी बरीचशी जे काही कामं आहेत ना ते आपण करून घेऊ शकतो, म्हणजे त्यावेळेस रिकामं न राहता. तर तोपर्यंत माझा चहाही एका साईडला होत होता कमी गॅस करून आणि त्यानंतर इथे मसाल्याचा डब्बा जो आहे ना तो स्वच्छ धुवून घेतलेला होता. मी आता खाली पेपर टाकण्याऐवजी काय करते, एकदाच सगळ्या वाट्या वगैरे
खाली झालेल्या असल्या की स्वच्छ मस्त धुवून टाकायच्या आणि त्यातलं जे काही संपलेलं असलं ना ते व्यवस्थित असं भरून ठेवलं म्हणजे 8-10 दिवसातनं एकदा, तर आठवडाभर ते आपल्याला पुरतंसुद्धा आणि व्यवस्थित राहतो सुद्धा स्वच्छ आपला मसाल्याचा डब्बा. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, इकडे तिकडे सगळं मिक्स होत जातं, तर आपल्या मसाल्याचा डब्बा आहे ना खूप जास्त खराब होऊन जातो आणि बऱ्याच वेळेला स्वयंपाक करता करता त्याचे तेलकट हात वगैरेही आपले लागलेले असतात. त्यामुळे मग त्याला अशा पद्धतीने क्लीन करून घेत असते. मिठाची बरणीसुद्धा स्वच्छ व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये मीठ भरून घेतलेलं होतं. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. चला ताईंनो, भेटूयात आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.